इमोशनल फूल. नाही, खरंच मी तुला आजपर्यंत असं कधी म्हणालो नाही, पण तू खरंच इमोशनल फूल आहेस. कुटुंब म्हटल्यावर तुला काय होतं काय माहिती. तुझ्यातली एक हुशार ऑफिसरना बाजूला होते आणि एक सर्वसामान्य तारणी टेक ओव्हर करते. एका गुन्हेगाराचा हात पकडून पुरावे शोधायला निघाली होतीस तू. केदार, काय बोलतोयस तू? ठीक आहे, मी काय म्हणतोय ना ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. दयानंद खांडेकरांना हा जयराम नावाचा माणूस महिनाभरापूर्वी भेटला असेल. तो कुठे राहतो हे त्यांना माहितीये? नाही, ते सुद्धा त्याला शोधायचा प्रयत्न करत होते. तुझ्याकडे त्याचा पत्ता आहे हे त्यांना माहितीये, किंवा तू त्यांना शोधतीयस हे त्यांना माहितीये? नाही, पण तरीही ते त्याच्यापर्यंत पोहोचले. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना जी माहिती हवी होती ती त्यांना आधीच मिळाली होती. आणि जेव्हा त्यांना कळलं की तू त्यांच्यापर्यंत पोहोचतेस, ती गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचू नये याची बरोबर त्यांनी काळजी घेतली. केदार, आता तू नाही बॉस, जयरामला त्यांनीच मारलंय. कारण अशी कोणती तरी गोष्ट आहे जी तुला कळल्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. केदार, हा डाव त्यांनीच रचलाय. केदार, अरे तू पुन्हा गैरसमज करून घेतोयस. नाही बॉस, मला 100% खात्री आहे. तू पोहोचण्याच्या आधी त्याला कसं मारलं गेलं असेल? अरे दुसरा काहीतरी पण प्रॉब्लेम असू शकतो ना. कोणाशी तरी भांडण असतील, कोणाशी तरी हेवेदावे असतील, दुसरा कोणीतरी शत्रू असू शकतो. टायमिंग बॉस, एवढा मोठा योगायोग असा घडू शकतो का? त्यांचा खरा प्लॅन तुला अडकवण्याचा होता. नाही, नेमकी तू ना 2 मिनिटं आधी पोहोचलीस, त्यांना पळून जायचा वेळ नाही मिळाला. नाहीतर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ना ते नाही तू असतीस. थोडक्यात वाचलीस तू. नाही, असं नाही असू शकत. कारण त्यावेळी ना मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यातही तोच खरेपणा होता जो मी माझ्या आईच्या डोळ्यात बघितला होता. मला नाही वाटत की जयराम काकांचा खून त्यांनी केला. मला खात्री आहे ते निर्दोष आहेत. सीझन क्रिमिनल येतो. खोटं पटवून देणं त्याला खूप इझिली जमतं. आता स्वतःच्या कुटुंबासोबत तो खोटं बोलतोय ना, आणि खोटं पटवून द्यायला त्याला काहीच वेळ लागत नाही. खूप इझिली जमतं त्याला. तर हा फक्त तुझा संशय आहे. संशय नाही बॉस, मला खात्री आहे. आणि यावेळेस माझे इन्स्टिंक्ट खोटं बोलत नाहीये. आणि तुझे अझम्पशन्स जर खोटे असतील तर? बाबांनी जयरामचा खून केलेला नाहीये हे पुराव्यासकट सिद्ध केलं तर मान्य करशील? मग बाबा निर्दोष आहेत हे मी तुला सिद्ध करून दाखवेन. आणि हे माझं प्रॉमिस आहे. ऑफिसर तारिणीचं नाही, सर्वसामान्य तारिणी बेलसरेचं.